रामकृष्ण हरी. आपण विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ बघत आहोत. मागील पाठामध्ये आपण पंडित पितांबर दासजी यांचं चरित्र बघितलं होतं. पंडित पितांबर दासजी हे हिंदी वाङ्मयातील किंवा हिंदी साहित्यातील एक ख्यातिप्राप्त लेखक आहे. त्यांनी अनेक ग्रंथावर टीका किंवा टिप्पण्या लिहिल्या आहेत. प्रस्थानत्रयीवर सुद्धा त्यांनी अनेक हिंदी भाषेतून ग्रंथ लिहिले आहेत. तर त्यांनी विचार चंद्रोदय हा हिंदी भाषेतून ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ एवढा प्रसिद्ध आहे की त्या ग्रंथाचं भाषांतर अनेक भाषांमधून झालं आहे. तो ग्रंथ प्रसिद्ध असण्याचं कारण त्याचा जो विषय आहे तो म्हणजे वेदांत दर्शन. आणि त्यातही वेदांत दर्शनामध्ये जे शंकराचार्यांचं अद्वैत मत आहे त्या अद्वैत मताला धरून वेदांत विषयावर त्यामध्ये सुंदर असं विवेचन केलं आहे. आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला वेदांताच्या प्रक्रिया पंडित पितांबर दासजींनी त्या ग्रंथातून समजून सांगितले आहे. पण तो ग्रंथ मूळ हिंदी भाषेतील असल्यामुळे आणि हिंदी भाषेतील आहेच, पण त्या काळातील हिंदी असल्यामुळे आज आपल्याला ती समजत नाही, म्हणजे समजण्यास अवघड जाते. आणि त्या भाषेतील काही जे शब्द आहे त्या शब्दाच्या आताच्या दृष्टीनं आपल्याला अर्थ लावणं आणखीन अवघड जातं. त्यामुळे आपल्या मातृभाषेत मराठी साधकांना, मराठी जिज्ञासूंना विचार चंद्रोदय ग्रंथातील ज्या वेदांताच्या प्रक्रिया पंडित पितांबर दासजींनी सोप्या भाषेत आणल्या त्याच प्रक्रिया आपल्याला मराठी भाषेमध्ये आणखीन सोपं करून, आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जे आपले मराठी संत आहे, वारकरी संत आहे, त्या संतांचं जे संत साहित्य आहे त्या संत साहित्यातील जे वेचे आहेत तर ते वेचे घेऊन आणि अनेक दर्शनाची परत त्या ग्रंथाला जोड देऊन हरिभक्त पारायण प्रल्हाद बुवांनी हा ग्रंथ मराठी भाषेत आणला आणि त्यामुळे त्याला आणखीन सुंदरता प्राप्त झाली. तर असे जे प्रल्हाद बुवा आहे ज्यांनी विचार चंद्रोदय या ग्रंथाचं मराठी भाषांतर केलं, त्या प्रल्हाद बुवांचं चरित्र जे काही अल्पचरित्र आपल्याजवळ उपलब्ध आहे ते आपण बघणार आहोत. संसाराचे नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळिले जग, चुकविला लाग कडी काळाचा. हे वर्णन सर्वर्थाने चपलक बसते ते संत वाङ्मय विशारद हरिभक्त पारायण वैराग्यमूर्ती प्रल्हाद बुवा सुबंध यांना. तसेच संसार हा बंधन मानता ईश्वराचा लीलानुबंध मानला तर बंधही सुबंध होऊ शकतो याची साक्ष स्वतः सुबंध आहेत हे हरिभक्त पारायण बाळासाहेब भारदे यांचे म्हणणेही मनोमन पटते. सुबंध या नामदेव शिंपी ज्ञातीतील ईश्वरनिष्ठ घराण्यात सुमारे 100 वर्षापूर्वी जन्मले. तर शिंपी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. ज्या शिंपी समाजामध्ये नामदेव महाराजांचाही जन्म झाला होता. त्या काळी इंग्रजी 5वी पर्यंत ते कसेबसे शिकले, पण त्यांना खरी ओढ होती परमेश्वर दर्शनाची. म्हणून एक दिवस वयाच्या 12व्या-13व्या वर्षी ते घरातून निसटले. ते थेट मुंबईला आपल्या लाडक्या पुतण्या कैलासवासी गजानन रावजी सुबंध यांच्या आश्रयाला गेले. तेथे त्यांना मनाप्रमाणे साधना अभ्यास करता आला. योगाभ्यासाने देवाचा साक्षात्कार लवकरच घडतो या विचाराने त्यांनी योगाभ्यास करून त्यात प्रवीणता मिळवली.
त्याचबरोबर त्यांनी दांडपट्टा, जोर बैठका, योगासने यांचाही अभ्यास केला आणि याच काळात त्यांना थोर हरिभक्त जोग महाराज यांचाही सहवास आणि मार्गदर्शन लाभले. तो स्पर्श परिसाचा ठरला. जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे स्थापन केली आहे, तर ते जे आपले श्रीगुरु जोग महाराज, त्या आपल्या श्रीगुरु जोग महाराजांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. त्यांना संत साहित्याचा आणि वेदांताचा अभ्यासाची गोडी लागली. ओघाने संस्कृत, पाली, हिंदी, इंग्रजी या भाषांचाही अभ्यास त्यांनी केला आणि चित्तस्थैर्य मिळवून ते पुण्यास परतले. त्यावेळी पुण्यामध्ये येरवडेश्वराच्या मंदिरात एक वेदांती सिद्धयोगी पंडित महाबली प्रसाद म्हणून होते. प्रल्हादबुवांना योगायोगाने त्यांचे दर्शन घडले आणि पहिल्याच भेटीत त्यांच्या रूपाने साक्षात श्रीगुरूच भेटले. त्यांचे जीवन कृतार्थ झाले आणि प्रल्हादबुवांनी या पंडित योगी महाबली प्रसाद यांच्याकडून अनेक वेदांताचे ग्रंथ त्या ठिकाणी त्यांना त्या श्रीगुरूकडून शिकायला मिळाले आणि त्यांचे जीवन कृतार्थ झाले. हरिभक्तपरायण जोग महाराज आणि श्रीगुरु पंडित महाबली प्रसादजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभ्यास आणि साधना फुलू लागली. त्यांनी अखंड ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली आणि ते निष्ठेने वारकरी बनले. हे व्रत त्यांनी आळंदी येथे 26 जानेवारी 1965 चिर समाधी घेईपर्यंत एकनिष्ठेने पाळले. त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे संत नामदेवांच्या अभंगगाथाचे संशोधन त्यांनी केले आणि त्या संशोधन करून त्या अभंगगाथेचे संकलन केलं. या कार्यासाठी त्यांनी वर्षानुवर्ष महायातना सहन केल्या. सारा महाराष्ट्र धुंडाळला. महाराष्ट्राबाहेरही चारी दिशांनी ते उदंड फिरले. शेवटी पंजाबपर्यंत जाऊन संत नामदेवांच्या अभंगात गुरुद्वारा येथील मिळालेल्या मान्यतेच्या संशोधनासाठी प्रयत्न केला आणि 6 भागात सार्थ नामदेव गाथा प्रसिद्ध केल्या. नामदेव गाथेच्या संकलन संशोधन प्रयत्नात त्यांना संत साहित्याचा सखोल अभ्यास अपयसा झाला, परंतु त्यांना मुळातच वेदांताची गोडी आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींची ओढ असल्यामुळे त्यांची स्थिती वस्तुसी जाणे जाता आपणची वस्तू तत्वता तेथ जाणणे आणि जाणता कैसा उरे अशी झाली. त्यांनी विचारचंद्रोदय दर्शन, वेदांत युक्ती प्रकाशादर्शन, वृत्ती प्रभाकर असे पंडित निश्चलदासजी यांचे मौलिक हिंदी वेदांतपर ग्रंथ मराठीत अनुवादित केले. हे त्यांचे कार्य चिरंजीव ठरले. ही सर्व पंडित महाबली प्रसादजी यांची कृपा, तसेच थोर हरिभक्त पारायण जोग महाराज यांच्या अपार कृपा प्रसादामुळे त्यांच्याजवळ श्री ज्ञानेशांचा सिद्धांत अनुवाद जो आज सध्या अप्रकाशित आहे, हरिपाठ दीपिका, 65 प्रदीप, अनुभवामृत दीपिका असे खास उल्लेखनीय ग्रंथ लिहिले गेले. हे सारेच भाष्य ग्रंथ वारकरी मंडळींचे आणि ब्रह्मज्ञानाच्या जिज्ञासू अभ्यासकांचे बालबोध मार्गदर्शन ठरले आहेत. विचारचंद्रोदय हा ग्रंथ तर नागपूर विद्यापीठाने BAच्या अभ्यासक्रमासाठी लावला होता. म्हणजे हा जो आपण विचारचंद्रोदय दर्शन बघत आहोत, हा ग्रंथ नागपूर विद्यापीठाने BAच्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये लावला होता. हा गौरव अपूर्वच म्हणावा लागेल. या सर्वांवर मानाचा तुरा खवला तो शंकराचार्यांनी. त्यांनी सुबंधांना संत वाङ्मय विशारद ही बहुमानाची पदवी बहाल केली. म्हणजे शंकराचार्यांकडून त्यांना संत वाङ्मय विशारद ही मानाची पदवी सुद्धा मिळाली आहे. असे हे प्रल्हादबुवा सुबंध यांचा अल्पपरिचय आपण आज बघितला. तर पुढील पाठापासून आपण विचारचंद्रोदय या ग्रंथाला आणि त्या ग्रंथातील असलेल्या वेदांताच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत. विचारचंद्रोदय दर्शनामध्ये आपल्याला 16 कला दिसतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या 16 कला आहे, आपण मागील पाठामध्ये बघितल्यास की अमावस्या,
अमावस्या ही 1 आणि प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत अशा 15 अशा एकूण 16 चंद्राच्या कला असतात. त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये 16 कला आहे. एका कलेमध्ये आपल्याला वेदांताच्या प्रक्रिया त्यांनी समजून सांगितल्या. ज्याप्रमाणे चंद्र हळूहळू वाढत जातो, एका कलेमध्ये तो बदलत जातो, त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये आपल्याला एक कलेच्या माध्यमातून आपल्याला वेदांताच्या प्रक्रिया बुवांनी आपल्याला समजून सांगितली आहे. तर पुढील पाठापासून आपण सविस्तर या विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथाला सुरुवात करणार आहोत. तर पुढील पाठात नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.